केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलाय। घटस्थापनेच्या दिवशी या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती। केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मराठी भाषा साता समुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगानं आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे। केंद्रानं मराठीसह बंगाली, पाली, आसामी, प्राकृत या अशा एकूण 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्यात। आमचं सरकार भारताचा समृद्ध इतिहास आणि संस्कृती जोपासतं आणि साजरी करतं। प्रादेशिक भाषा लोकप्रिय करण्याच्या आमच्या वचनबद्धतेतही आम्ही ठाम आहोत। आसामी, बंगाली, मराठी, पाली आणि प्राकृत यांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचा मला खूप आनंद आहे। त्यातल्या प्रत्येक सुंदर भाषा आहेत आपल्या जिवंत वैविध्याला अधोरेखित करतात। तर मुख्यमंत्र्यांनी काय पोस्ट केली आहे बघा। समस्त मराठी जनांचं हार्दिक अभिनंदन। अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, एका लढ्याला यश आलं। यासाठी महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडे सतत पाठपुरावा केला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तसंच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो। या कामामध्ये अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचं साह्य झालं, त्यांचेही मनपूर्वक आभार। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया त्यांनी अगोदर एक्सपोज केली आणि नंतर त्यांची प्रतिक्रिया देखील आपल्यापर्यंत येते। पाहूया। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे। हा स्वर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे। पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद। महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केला, पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे। महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो। आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी सध्या आपल्या सोबत फोन लाईनवरून ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरेजी आपल्या सोबत आहेत। मोरे सर, मला तुम्हाला 2 महत्त्वाचे प्रश्न विचारायचे आहेत। मात्र सगळ्यात पहिल्यांदा एक मराठी माणूस म्हणून तुमचं अभिनंदन आणि तुमची पहिली प्रतिक्रिया। मराठी माणूस म्हणून मी तुमचंही अभिनंदन करतो। धन्यवाद। मराठी माणसांनी एकमेकांचं अभिनंदन करावं असा आजचा दिवस आहे। हो, ज्या गोष्टीची आपण बरेच दिवस वाट पाहत होतो ती आज आपल्याला मिळाली, त्यामुळे सगळ्यांनी आनंद व्यक्त करावा। खरंय। मोरे सर, याच्याविषयी मागच्या तासा-दीड तासामध्ये आता बरंच बोललं गेलंय, याचे बरेच पैलू देखील समोर आलेले आहेत। त्यातला आणखी एक जो महत्त्वाचा मुद्दा मला तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे तो म्हणजे आत्तापर्यंत हा दर्जा नेमका का मिळत नव्हता। याच्यामध्ये जे काही भाषिक संघर्ष आहे, संस्कृत भाषेचा आपल्या एकंदरीत साहित्य विश्वावर असणारा आणि एकूणच सत्ता केंद्रावर असणारा प्रभाव आहे, या सगळ्या अनुषंगाने मराठी भाषेला दर्जा मिळण्यामध्ये जे अडथळे होते ते नेमके कुठले होते आणि ते आता जे आपण पार केलेले तसं आपण म्हणू शकतो? नाही, माझं काय म्हणणं माहिती का, हो, की आजचा दिवस आपल्या गोष्टीची चर्चा करायचं नाहीये मुळात। बरं, म्हणजे ती सावकाशीने करूयात ना आपण, पुढच्या दिवस चर्चेसाठी बाकी आहेत। आज मी तिला आपल्याला अभिमान बाळगणारी गोष्ट झाली म्हणून आनंद व्यक्त केला पाहिजे, हा पहिला मुद्दा। बरं। आणि दुसरा मुद्दा त्याचा असा आहे की, आणि तो विसरतो आपण आनंदाच्या भरामध्ये, की आपल्या भाषेला हा जो दर्जा मिळाला आहे प्रतिष्ठेचा, त्यामुळं आपली जबाबदारी वाढलेली आहे मराठी भाषा बोलणारे लोक म्हणून। मला एक गोष्टीचा उल्लेख करावा असं वाटतो आवर्जून, की गेले काही दिवस आपल्याकडचे चळवळ करणारे लोक, राजकारण करणारे लोक मराठी भाषेचा अत्यंत वाईट वापर करत आहेत, गैरवापर करत आहेत। खरंय। आपल्या भाषेला प्रतिष्ठेला शोभणार नाही अशा पद्धतीने ते बोलतायत। तर तिला त्यांनी आता याचा विचार करावा की आपली भाषा अशा स्टेजला गेली आहे की तिचा असा गैरवापर करू नये आपण। खरंय। मोरे सर, याच्यामुळे आता नेमके काय परिणाम होऊ शकतात? म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे
ज्याला आपण म्हणतो की नेमकं काय त्याच्यामध्ये आपल्याला प्रोत्साहन मिळू शकतं म्हणा किंवा व्यवस्थेकडून सपोर्ट मिळू शकतो की ज्याच्यामुळे त्याचे प्रॅक्टिकल फायदे ज्याला आपण म्हणतो प्रत्यक्षात होणारे फायदे हे आपल्याला भविष्यामध्ये मिळू शकतात. महत्वाचा फायदा असा आहे माहिती का की सध्या जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये हो या ज्या अस्मिता आहेत ना लोकल ज्याला म्हणतो आपण त्या सगळ्या सपाटीकरण होते त्यांचं. त्यामुळं भाषा ही आपली अस्मिता टिकवण्यासाठी असणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हो लक्षात घ्या आपली आयडेंटिटी टिकवण्यासाठी. त्यामुळे जेव्हा आपल्याला अशी जाणीव होते की आपली भाषा या दर्जाची आहे अशा प्रतिष्ठेची आहे त्यामुळे आपोआपच आपल्या मनामध्ये तिच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्याच्यात लिहिलं पाहिजे त्याच्यात बोललं पाहिजे अशी एक उर्मी आपोआप निर्माण होईल. लक्षात घ्या. खरंय. मोरे सर खूप खूप धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल.